नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह सतत प्रतिकारची बुलंद आवाज सरकार लाईव्ह। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे काँग्रेस पार्टीचे राज्य सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी शेकडो कार्यकर्त्याच्या सह शिवसेनेत पक्षप्रवेश केला। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका येथील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच वीटभट्ट्यावर काम करणाऱ्या कामगारांना शासनाच्या योजनेतून लाभ मिळवून घेण्याकरिता आणि उमरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यात अडथळा दूर करण्याकरिता शिवसेना पक्षाच्या नेते मंडळीच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली। या पक्षप्रवेश सोहळ्यात उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता शिवसेना पक्षाला अधिक मजबूत करण्याचे काम साहेबराव कांबळे यांच्या नेतृत्वात करणार आहे। आजचा पक्षप्रवेश जो आहे तो विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये काँग्रेस तालुका अध्यक्ष महिला सूर्यकांता दिंडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस राहुल वानखेडे, प्रफुल्ल खंदारे, तालुका अध्यक्ष चेअरमन खरेदी विक्री संघ विद्यानंद नलावडे, कैलासराव घुगरे, नामदेवराव शिंगणकर आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पंजाबराव भालेराव, PC भोळे, रवींद्र जाधव, लक्ष्मण धुळे, रविचंद्र दवणे, संतोष चव्हाण, गंगाधर शिंदे, बरीच लोक, सगळ्यांची नावं मी घेत नाही, सरपंच आहेत, युवक काँग्रेस सदस्य आहेत, आपल्या खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष महिला आहेत, युवा अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे सर्व या ठिकाणी मला वाटतं उमरखेड मधले सगळे पदाधिकारी, उमरखेड महागाव मधले सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आज साहेबराव कांबळे यांच्या सोबत शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। मी त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मनापासून साहेबराव कांबळे यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपले मंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी निवडणूक आहे दुष्यंत चतुर्वेदीची ती बिनविरोध केली, याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे त्यांनी गेले अनेक वर्ष काम करत असताना त्या ठिकाणी जी उमरखेडची निवडणूक झाली विधानसभेची 93,000 मतं त्यांना मिळाली होती आणि आता शिवसेना आणि साहेबराव कांबळे हे ताकद जी आहे आता त्या ठिकाणी वाढणार आहे आणि तिथं संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबराव कांबळे या ठिकाणी शिवसेनेचं काम वाढवतील। दुष्यंत चतुर्वेदी हे आमदार झालेले आहेत, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, ते बिनविरोध झालेले आहेत आणि म्हणून आजचा हा प्रवेश जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे। यामुळे आपला मतदारसंघ उमरखेड महागाव या मतदारसंघामध्ये देखील ताकद आता वाढलेली आहे। याचबरोबर उभाट्याचे पण काही लोक पदाधिकारी, उभाट्याचे पण उपनगराध्यक्ष आणि इतर काही पदाधिकारी त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे या भागामध्ये जे संजय राठोड पालकमंत्री आहेत तिकडं आणि त्या भागात आता ही अशी साहेबराव कांबळेंसारखी पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत एका विश्वासाने, त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम आमच्या शिवसेनेचे लोक करतील आणि या भागामधले जे काही प्रश्न त्यांनी सांगितले की पीक विमा असेल, वीट भट्टीवर काम करणाऱ्या ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांना जो काही योजनेतला लाभ मिळाला पाहिजे, त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे आणि या सर्व जी काही तिथली विकासाची कामं आहेत त्याला चालना देणे, अशा प्रकारचं काम साहेबराव कांबळे आणि आमच्या सर्व जुने पदाधिकारी आहेत त्यांची मागणी आहे।
मी या ठिकाणी साहेबराव आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही तर उमेदवारी काँग्रेसची मागे घेतलीच आणि त्याचबरोबर शिवसेनेमध्ये देखील मनापासून काम करण्याचा जो काही संकल्प केलेला आहे याला नक्कीच आपल्याला ताकद देण्याचं काम, बळ देण्याचं काम आणि शिवसेना पालकमंत्री आणि आमदार नवनिर्वाचित दुष्यंत चतुर्वेदी यांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून तिथं असलेले प्रश्न जे आहेत हे सोडवले जातील आणि तिथल्या जनतेला न्याय दिला जाईल. खरं म्हणजे बघा, एकदाच त्यांना विनंती केली आपल्या पालकमंत्र्यांनी की आपण एकत्र काम करायचं आहे आणि त्यांनी शब्द दिला की आपण एकत्र काम करायचं. त्याबरोबर त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि शब्दाला जागणारा कार्यकर्ता म्हणून साहेबराव कांबळे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे अशा प्रकारचे कार्यकर्ते जे काम करतील ते नक्कीच शिवसेनेमध्ये पुढे जातील. शिवसेना मोठी करण्याचं काम अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांमुळेच होईल आणि त्याचा मान सन्मान या शिवसेनेमध्ये होईल असंच या प्रसंगी मी सांगतो. आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम, हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि त्यामध्ये आज पुन्हा एकदा भर पडलेली आहे. असेच प्रवेश दररोज सुरू आहेत वेगवेगळ्या भागातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. त्यामुळे एका विश्वासाने लोक येत आहेत आणि म्हणूनच विश्वासाने येणाऱ्या लोकांना त्या भागाचा विकास पाहिजे आणि काम पाहिजे, प्रकल्प पुढे गेले पाहिजे, हे नक्कीच या ठिकाणी मी विश्वास देतो. साहेबराव, तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना शिवसेनेमध्ये सामावून घेतलेला आहे. आपला शिवसेना एक परिवार आहे. परिवाराप्रमाणे आपण सगळे एकत्र काम करूया याची ग्वाही देतो. पुन्हा एकदा शुभेच्छा आपल्याला देतो. सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज.